तुम्हीसुद्धा प्रेसची नथ वापरताय का? तर ती अशा प्रकारे वापरा. अशी फाकवून घातलीत तर तुम्ही नथ, तर ती घट्ट बसत नाही आणि मग ती खाली निसटून येते. त्याच्यापेक्षा तिला असा थोडासा पुढे मागे खेचून आणि मग ती प्रेस करून घाला, म्हणजे ती घट्ट बसते. त्याच्यात कुठेही गॅप राहत नाही आणि ती व्यवस्थित फिट होते. आज आपण एकत्र बनवायला शिकवूयात ही प्रेसची नथ. याला साधी कुंदन नथही म्हणतात किंवा मोरपंख नथही म्हणतात. ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे 18 गेजची वायर. जर तुम्ही मोठ्या बायकांसाठी बनवताय, जर लहान मुलींसाठी बनवताय तर 20 गेजची वायर घ्या, म्हणजे ती त्यांच्या नाकाला जड होणार नाही आणि पडणारही नाही. तर ही मोठ्या बायकांची नथ आहे. ही 18 गेजची वायर वापरलेली आहे. तिला आपण लूप करून घेऊयात. हा असा लूप तयार झाला आहे. आता त्याच्यावर आपण 3 एमची वायर घट्ट करून घेऊयात. त्याला तुम्ही 5 फेरे मारले तर ती घट्ट होईल, कमीत कमी 5. अशा प्रकारे त्याला ती गुंडाळून घ्या. आता तुम्ही जर मोरपंख घेतला आहे किंवा एखादा ड्रॉप शेप कुंदन घेतला आहे किंवा एडी स्टोन घेतला आहे तर त्याला आतमध्ये घाला. त्याला गॅप असतो साईडला, ज्याच्यामधून तुम्ही 18 गेजची वायर घालू शकता. ती त्या लूपवर बसवा आणि 3 एमच्या वायरनी घट्ट करून घ्या. 18 गेजच्या वायरवरती बसली पाहिजे आणि हलायला नको, जास्त खालीवर व्हायला नको. आता हे कुंदन आपण 18 गेजच्या वायरवर फिक्स करून घेतलं आहे. 3 एमच्या वायरमध्ये आता आपण 11 मोती ओवून घेऊयात, जे आपण 4 एमच्या साईजमध्ये घेतले आहेत ते. आणि हे पण साधेच ओवून घेतलेले आहेत. ह्याला कुठेही गोल्डन बीड्स लावलेले नाही आहेत. काल ज्या फुलामध्ये लावले तसे नाही केलेत. इथे आपण डायरेक्ट 11 मोती सरळ ओवून घेतलेले आहेत सलग. हे 11 मोती आता आपण कुंदनला गुंडाळून घेऊयात त्याच्या साईडने. असे याला गुंडाळून घ्या आणि जी आपली 3 एमची वायर आहे ती वरच्या बाजूला लूपला गुंडाळा आणि ते मोती कुंदनला असलेल्या गॅपमधून 18 गेजच्या वायरवर फिक्स करून घ्या. यातही तुम्ही प्रत्येक मोती फिट नाही केला तरी चालेल. 2-2 मोतीच्या गॅप घेऊन त्याला तार फिक्स करत चला. आता ह्यात आपण 4 एमचे 5 मोती परत घेणार आहोत आणि याचा स्टार फूल तयार करणार आहोत. जसं काल आपण बुगडीसाठी 6 मोत्यांचा केला आहे, तसंच आपण आता 5 मोत्यांचं करणार आहोत. ह्याच्यासाठी आपण 4 एमचे मोती घेतले आहेत. ते सरळ होऊन घ्या आणि काल दाखवल्याप्रमाणेच ह्याचं स्टार फूल तयार करा. या वेळेला मी ह्याच्यामध्ये रेड क्रिस्टल वापरलेला आहे. काल बुगडीमध्ये आपण पूर्ण सगळं मोतीच वापरले होते, ते पूर्ण व्हाईट झाले होते. आता ही नथ बनवतो आहे आपण, सो ह्याच्यासाठी आपण रेड क्रिस्टल वापरला आहे. तो रेड क्रिस्टल 4 एमचा आहे. हे 5 मोती आपण ह्या फुलाच्या आकारामध्ये फिक्स केलेले आहेत. आता ते आपण 18 गेजच्या वायरवर फिक्स करून घ्यायचे आहेत, 3 एमच्या वायरनी गुंडाळून. त्याच्यानंतर आता आपण एक रेड क्रिस्टल घेणार आहोत आणि रेड क्रिस्टल त्या स्टारच्या फुलामध्ये फिक्स करून घ्यायचं आहे. हा रेड क्रिस्टल 4 एमचा घेतला आहे. त्याच्या जागी तुम्ही ग्रीन किंवा इतर कोणताही क्रिस्टल घेऊ शकता किंवा गोल्डन घेऊ शकता, डायमंडचा घेऊ शकता किंवा मोत्याच्याच रंगाचा घेऊ शकता. आता ही वायर आपण अशी वरून घेणार नाही आहोत, नाहीतर ती वरच्या साईडला आडवी दिसेल. रेड क्रिस्टल घालून घेतल्यानंतर 3 एमची वायर आपण या स्टार फुलाच्या आतून खाली घेणार आहोत आणि मग त्याच्यावर आपण गोल्डन वायरनी 3 एमच्या वायरनी 2 मोती एकत्र घेऊन त्याला स्टारचा आकार देणार आहोत.
18 गेजच्या वायरमध्ये आपण एक 5 mm मोती टाकून घ्यायचा आहे. या 5 mmच्या मोतीच्या जागी तुम्हाला गोल्डन मणी घालायचा आहे किंवा क्रिस्टल घालायचा आहे किंवा एखादा एडी स्टोनचा क्रिस्टल वापरायचा आहे तर तो तुम्ही वापरू शकता. जसं तुम्हाला याला कस्टमाइज करायचं आहे तसं करू शकता. ही मी सिम्पल एक कुंदन नथ शिकवते, त्याच्यामुळे ह्याच्यात मी मॅक्झिमम मोतीच वापरलेत आणि एक कुंदन वापरलं आहे. सो तुम्ही जर 5 mmचा मोती घालून घेतला तर त्याच्यानंतर आपल्याला हे लॉरियल्स तयार करायचे आहेत. ह्याच्यासाठी आपण 2 बॉल पिन्स घेतल्यात आणि 4 mmचे 2 मोती घेतलेत. ते असं तयार करून घ्यायचं आहे. हे 2 बनवून झाल्यानंतर ते 18 गेजच्या वायरमध्ये टाकायचे. 3 mmच्या वायरमध्ये नाही. 18 गेजच्या वायरमध्ये टाकल्यानंतर तुम्ही 3 mmची वायर त्याला गुंडाळून फिक्स करून घ्या. असा फिक्स करा की ते पुढे मागे जास्त होणार नाहीत आणि थोडेफार घुंगरूसारखे किंवा लटकनसारखे थोडेसे हलतील. ही झाली आपली नथ तयार. आता ह्याला आपण नथीचा आकार देऊया तर ती नथ दिसेल. तुम्हाला ह्या उरलेल्या वायरला घेऊन जर इयर कफ बनवायचा असेल नथीच्या डिझाईनमध्ये तर तोही तुम्ही बनवू शकता. त्यालाच तुम्ही पेंडंट म्हणून सुद्धा वापरू शकता दुसऱ्या बाजूने लूप करून. आता उरलेल्या वायरला आपण फोल्ड करून घेऊया आणि एक्स्ट्रा वायर कट करून घ्यायची आहे आणि जो आधीचा लूप आहे त्याप्रमाणे एंडलासुद्धा दुसरा लूप तयार करायचा आहे. हे दोन्ही लूप आता समोरासमोर आणून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला प्रेस नथ वापरताना ती घट्ट बसावी आणि खाली खाली सरकू नये. तुम्हालाही ज्वेलरी बनवायला शिकायचं असेल आणि सगळं सामान घरपोच मिळवायचं असेल तर मला मेसेज करा, DM करा आणि असेच छोटे छोटे व्हिडिओ बघण्यासाठी सफायर बाय स्पृहाला फॉलो करा. थँक्यू.